थांबा, सोलापूर तयार आहे का? सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो 2026. टीव्ही, गॅजेट्स, लॅपटॉप्स, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस, सोलर आणि फिटनेस. एक छत, सगळं टेक, फुल ऑन वाइब. 12 ते 18 फेब्रुवारी 2026. होम मैदान, सोलापूर. महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीनं सोलापूर शहरात विविध ठिकाणी सात्विक उत्पादनं आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. अक्कलकोट रस्त्यावरील वीर तपस्वी प्रशाला, कन्ना चौकातील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर, चौपाड येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं हे प्रदर्शन लावण्यात आलं होतं. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सात्विक उत्पादनं उपलब्ध व्हावीत, तसंच राष्ट्र धर्म यासारख्या विषयावरील ग्रंथांचा लाभ व्हावा या उद्देशानं हे प्रदर्शन लावण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला शहरातील अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली, तसंच भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सोलापूर शहरात एकूण 16 ठिकाणी अशी प्रदर्शनं लावण्यात आली. या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं आमदार विजयकुमार देशमुख आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर इथं उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी धर्मशिक्षण, बालसंस्कार, साधना, हिंदुत्व, आयुर्वेद, राष्ट्ररक्षण आदी विषयांचे ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले. तसंच सात्विक जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करणारे ग्रंथ आणि उत्पादनं ठेवण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या निमित्तानं आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची संधी भाविकांना मिळाली. नमस्कार. सनातन संस्थेकडून आज महाशिवरात्री निमित्त रेवणसिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात एक स्टॉल लावलेला आहे. ह्यावर्षी कसं अनुभवायला येते की शिवाविषयीच्या शास्त्रीय माहितीविषयी खूप विचारणा आहेत समाजातून. म्हणजे शिवाला पांढरं फुल का वाहतात, किंवा शिवाला बेल का वाहतात, शिवाला हळदी कुंकू का लावत नाहीत, किंवा शिवाला अर्धप्रदक्षिणा का घालतात. तर हे शास्त्र समजून घेण्याविषयी आज समाजामध्ये खूप अशी विचारणा आहे आणि त्या दृष्टीने आज समाज ग्रंथ पण घेत आहे असं एक जाणवलं. तर आमच्याकडून सनातन संस्थेतर्फेकडून तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप नमस्कार. सेवा झाली.